शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये याच प्लॉटमध्ये याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता आणि तो व्हिडिओ दिलेला होता म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेतली होती. आणि आज त्याच शेतकऱ्यांकडे आपण व्हिडिओ देत आहोत, कारण प्रत्येक स्टेजेसला व्हिडिओ देत असताना कुठेतरी शेतकऱ्याचा सुद्धा आग्रह असतो की आपल्या प्लॉटमध्ये व्हिडिओ काढणं का गरजेचं आहे, त्यांना आलेला अनुभव सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. हेच करत असताना प्लॉटमध्ये जे आपण प्रत्येक स्टेजेसला म्हणतो ते येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांपासून आपल्याला नक्की संरक्षण करायचं असेल तर आपण कोणती उपाययोजना केली पाहिजे याबद्दल आपण नक्की चर्चा करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण द्राक्ष प्लॉटांमध्ये ज्या इलॉंगेशनच्या व्हरायटी असतील त्याच्यामध्ये तुमचं वाला उकड्या असेल, बर्निंग असेल, व्हाईट व्हरायटीचे प्लॉट असतील, ब्लॅक व्हरायटीचे प्लॉट असतील, अशा प्रत्येक व्हरायटीमध्ये नक्कीच अशा अडचणी येतात की बऱ्याच वेळेस उकड्या आणि बर्निंग या दोन्हीही समस्या येतात. मग आता या कोणत्या कारणाने येतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ही सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव रवींद्र राजाराम दराडे, राहणार धारकल्याण, तालुका जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9765877296. आता आपण मागे प्रतिक्रिया दिल्याच होत्या. हो. त्याच्यानंतर आज बरेचसे दिवस गेले, 1 महिन्याचा कालावधी गेला. 1 महिन्यानंतर त्याच प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. बरोबर. काय वाटलं? प्लॉट मध्ये सर मागं जर जायचं जर सांगितलं समजा की मागच्या 1 वर्षापूर्वी समजा मागच्या वर्षी समजा तर ह्या प्लॉट मध्ये सर मालच म्हणजे निघत नव्हता. जे समजा आपल्याला आता आज घड दिसायला लागले हे खरोखर तुम्हाला सांगतो घड म्हणजे प्लॉट फुटतच नव्हता. आणि प्लॉट फुटला बी तर मागच्या वर्षी हार्वेस्टिंग पिरियडला हे जे आपल्याला आता साईज दिसते समजा मण्यांची, तर ही हार्वेस्टिंग पिरियडला समजा साईज होती मण्यांची. बरोबर. म्हणजे आज 70 दिवसाचा प्लॉट असेल. हा, आता 70-71 दिवस झाले याला जवळपास. तर अजून जवळपास याचे जवळपास 2 महिने आपल्या हाताखाली समजा. बरोबर. हार्वेस्टिंग पिरियडचे जवळपास 2-2.5 महिने आपल्या हाताखाली. तर आज समजा आजच ह्या कंडिशन मध्ये प्लॉट आहे. बरोबर. तर मी म्हणतो अजून 2 महिने लोक ह्यो प्लॉट जवळपास मी म्हणतो की 16-17-18 mm समजा जवळपास साईज मण्याला मिळेल माझ्या हिशोबाने. बरोबर. आणि लॉंगेशन तर तुम्हाला सांगतो आता हे काय म्हणजे प्रत्यक्ष दिसतानाच दिसतं समजा. लांबी तर एकदम 1 नंबर आहे, प्लॉटची थिनिंग बी 1 नंबर झालेली. आणि थिनिंग साठी समजा मी काही जे काही तुम्ही सांगितलं समजा याच्या व्यतिरिक्त कुठलं काही प्रोडक्ट वापरलेलं नाही. तुम्ही जे काही समजा मला सांगितलं टॉप कॅल असन, टॉप कॅप्सूल असन, त्याच्यानंतर अॅमिनो सुपर असन तुमचं आपलं अॅमिनो सुपर अॅमिगो सुपर असन, हे सगळे जवळपास म्हणजे आपले डिपिंगचे प्रोडक्ट मी याला वापरलेले आता लोक. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणलं म्हणजे प्लॉट मध्ये जो काही समजा मागच्या वर्षी ट्रेस होता, बरोबर, एकदम खोड समजा एकदम चिपकलेलं, बरोबर, आणि खालून आपण जे काही देतो समजा हे ते न घेणं. त्याच्यानंतर पानं समजा तुम्ही प्रत्यक्ष पानं बघू शकता समजा. पानामध्ये तुम्हाला सांगतो एकदम एक मजबूती, ग्रीनरी आणि कुठली प्रकारची म्हणजे डिपेन्सी जाणवत नाही. आणि ह्या प्लॉटचा शेंडा होत नव्हता. ह्या प्लॉटच्या शेंड्याला मला अडचण नाही आली. तुम्हाला सांगतो उकड्याला अडचण येत होती, त्याच्यामध्ये उकड्या दिसना कुठं म्हणजे असं बिलकुल जाणवत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही प्लॉट मध्ये समजा जे बंच आहे समजा हे तुम्ही बघू शकता की बंच मध्ये तुम्हाला सांगतो एकदम एकदम असं लवचिकता तर आहेच, पण डस्टर बघून घ्या. क्लस्टर एकदम चांगले. डस्टर एक म्हणजे असं की 1 नंबर डस्टर लगे, म्हणजे असं काही व्यतिरिक्त याला काही दिलेलं नाही, डस्टरला काही अडचण आली नाही. आणि डस्टरला तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आपण काही दिलेलं नाही. जे गव्हांडे सरांना मला आता लोक जे काही मार्गदर्शन दिलं ते पूर्ण 100% मी जवळपास फॉलो केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही काही म्हणजे वापरलेलं नाहीये समजा. तर मला इतके छान रिझल्ट वाटले सर आतापर्यंतचे, 1 नंबर रिझल्ट वाटले. त्याच्यामुळे मी बागेवर आणि गव्हांडे सरांवर बिलकुल समाधानी. हे झालं तुमचं समाधान. हा. इतर शेतकरी प्लॉट बघत असतील, काय काय प्रतिक्रिया इतर शेतकऱ्यांची? इतर शेतकरी जे समजा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी प्लॉट बघत असतील माझा, तर त्याला मी एक सांगेन की खरोखरच माझं म्हणजे एक असं कंडिशन होतं एक 12 महिन्यापूर्वी की मला म्हणजे प्लॉट तोडण्याच्या कंडिशन मधला प्लॉट होता हा. तोडायचंच होतं तुम्ही बिलकुल खरंच म्हणजे तोडून टाकायचं. मी 2 वर्ष काय झालं सतत माल नाही निघला सर. बरोबर. आणि माल नाही निघल्यामुळे आता समजा 2 वर्ष समजा प्लॉट जर अंगावर सांभाळायचं म्हणल्यानंतर त्याचा खर्च सोपा नाही ना. बरोबर. आणि आपल्याकडे असे काही माइंडेड स्थिती नाही समजा की बुवा आपण प्लॉट आणखीन 2 वर्ष समजा अंगावर सांभाळू, अशातलं कंडिशन नव्हतं माझं. मी खरोखर म्हणजे स्टॉप झालेलो होतो. आणि त्या ठिकाणी माझी मानसिकता अशी होती की समजा आता प्लॉट तोडू. आणि तुम्ही समजा बाबांनाचा जो प्लॉट तुमच्याकडे रजिस्ट्रेशन होता पहिला, बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही काय झालं की तिथे भेट झाल्यामुळे तुम्ही म्हणे 1 वेळेस मला फक्त प्लॉट मध्ये एकदा न्या, जर जमत असेल तर ठेवू आपण प्लॉट,
आणि जर नसेल जमत तर तुम्हाला मी सरळ सांगून देईन की बाबा तुम्ही प्लॉट हा तोडून टाकू शकता. पण सर आले तर सरनं बघितला प्लॉट, सरनं बघितल्यानंतर सरनं मला स्पष्ट सांगितलं प्लॉट तोडायचं तुम्ही डोक्यात घेऊ नका. मी जे मार्गदर्शन मी जे तुम्हाला येथून पुढचं शेड्यूल देईल हे पूर्णपणे तुम्ही फॉलो करा. तुम्ही जर फॉलो केल्याच्या नंतर हे जे तुम्ही प्लॉट तोडणार म्हणणार आहे हे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये समजा आपण ज्या वेळेस आपण एखाद्या दिवस व्हिडिओ घेऊन येत आपण मागे व्हिडिओ घेत असतो त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा म्हणसान की बाकीच्या शेतकऱ्याला की तुम्ही एक वेळेस डॉक्टर अग्रवाल गावंते सरांना एक वेळेस प्लॉट रजिस्टर करून करून बघा. तर खरोखर मी आज माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो की खरोखर तुमचे जे 6 महिन्या 12 महिन्या अगोदर जे तुम्ही मला शब्द सांगितले होते ते खरोखरच ते स्वप्न नसताना समजा ते म्हणजे रिअल म्हणजे आज दिसायला मिळू राहिले समजा. त्याच्यामुळे मी खरोखर बाकीच्या शेतकऱ्यांना सांगेन एक वेळेस डॉक्टर अग्रवाल सरांना एक वेळेस प्लॉट तुम्ही रजिस्टर करून बघा. त्यांचं कामकाज तुम्ही 100% फॉलो करून बघा. तुम्हाला 100% त्याच्यामध्ये तुम्हाला लाभच मिळेल आणि नुकसान होणार नाही. ज्या पाहिजे त्याच वेळेस जे पाहिजे ते तुम्हाला ॲक्युरेट जिथल्या ज्या औषधाची आज गरज आहे किंवा ज्या मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे. कधी कधी काय होतं की आपण स्वतः म्हणतो कधी कधी की बुवा मी खरोखरच मला सगळं काही माहिती आहे प्लॉटमधलं. हे प्लॉटमधलं 100% कुठल्याच शेतकऱ्याला अनुभव नसतो किंवा माहीत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस डॉक्टर अग्रवाल सरांची परस्पर भेट घेऊन माझा मोबाईल नंबर घेऊन म्हणा का सरांचा नंबर घेऊन म्हणा एक वेळेस तुम्ही प्लॉट रजिस्टर करून बघा. तुम्हाला प्लॉटमध्ये पूर्ण चेंजेस दिसेल. हे असं मी माझ्या एक माझा स्वतःचा एक आत्मविश्वास सांगेन तुम्हाला एक छातीटोकपणे सांगतो तुम्ही एक वेळेस डॉक्टर अग्रवाल सरांना एक वेळेस प्लॉट रजिस्ट्रेशन करून बघा. किती शेतकरी इच्छुक आहे आता इथं जवळपास आपले 15-20 शेतकरी जवळपास सध्या इच्छुक आहे तुमच्या जवळपास? हा माझे जवळपास 15 शेतकरी जवळपास आता माझे आता आनंदवाडी असन हे अलीकडच्या धारकल्यांचे एरिया असन किंवा ते अरुण भाऊ समजा आता आज आले इथं समजा मागच्या वर्षी त्याला प्लॉट पाहिलेला आहे आपल्या इथं. बरोबर. हे प्लॉट कसा होता बिकट परिस्थिती हा होता की नव्हतं. बरं आता ज्यावेळेस समजा प्लॉटचा सौदा होता त्यावेळेस तुम्हालाच मी आणलो तिथं. हो हो आणलं. तर प्लॉट मध्ये मण्याची साईज समजा विकायच्या पिरियडला मागच्या वर्षी अशीच होती. बरोबर आहे. Same हे काही त्याच्यामध्ये काही सांगवागी आहे समजा काहीच नाही ना. नाही. खरोखर तुम्हाला मी सांगतो म्हणजे आता ज्यांनी समजा माग पाहिलेलं आहे प्लॉट मागच्या वर्षी त्याला तर म्हणजे ह्या मनाची कंडिशन अशी आहे की दुप्पट मनी होऊ शकतो ह्यो. दुप्पट नाही हे जवळपास 4 पट मनी होणार अजून. दुप्पट किंवा हा. 3 पट. 3 पट 4 पट जवळपास मनी होणार आहे. Harvesting त्याच्यामुळं केल्यामुळे प्लॉट फुटताना तुम्हाला मी सांगतो चारही कोपरे सारखी. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही कोपरे प्लॉट सारखा फुटलेला आहे आणि एकही झाड असं नाही की तुम्हाला सांगतो ते म्हणजे एकदम कमजोर मधलं कमजोर झाड. एकदम प्रत्यक्ष weak तुम्ही एकदा व्हिडिओ मध्ये बघून घेऊ शकता झाडाचं weak कंडिशन. झालेलं. तुम्ही हे वीक झालेलं झाड आहे हे एकदा बघून घ्या. हे जी साल बघून घ्या तुम्ही वरल्या साईडनं पूर्ण जवळपास डॅमेज झाली सर. बरोबर. तरी सुद्धा त्याच्यावर माल बघून घ्या तुम्ही एकदा पहा. म्हणजे असं जे थांबलेलं झाड आहे समजा एकदम ट्रेस मध्ये गेलेलं झाड आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो ज्ञान आहे. चांगला माल. बरं, आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया की आपण जो महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या 70 ते 90 दिवसामध्ये बऱ्याचदा उकड्या आणि बर्निंगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. आता उकड्या आणि बर्निंग हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशाच्या दिशेने तुमच्याकडे ज्या मण्यांवरती स्कॉर्चिंग येतं किंवा ज्या ठिकाणी बर्निंग तयार होते ती उन्हापासून आलेली बर्निंग असते याला बर्निंग म्हणतात. आणि जो उकड्या म्हणतो आपण की जेव्हा पाणी कमी पडतं पाणी कमी पडल्यानंतर बऱ्याचदा देठाच्या बाजूने मणी सुकतात. लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्याकडे देठाच्या बाजूने मणी सुकायला होईल त्यावेळेस आपलं पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे पाणी कमी पडतं घडामध्ये साईजसाठी पाण्याची गरज असते. बऱ्याचदा आपण उकड्या बर्निंग येऊ नये म्हणून पाणी कमी देतो परंतु हे देत असताना आपल्याला नक्कीच त्याचा प्रादुर्भाव होतो. मग अशा वेळेस आपण पाण्याची कमतरता भासू नये याच्यासाठी पाणी देणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील. हे 2 महत्वपूर्ण कारणं असतील. त्याचबरोबर याचसोबत आपण पीजीआर मॅनेजमेंट सुद्धा करणं गरजेचं आहे. यावर्षी बऱ्याच प्लॉटांमध्ये माल त्या ठिकाणी कमी आहेत किंवा कमी जास्त प्रमाणात बंचेस आहेत. अशा वेळेस आपण त्याच्यात पीजीआर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कुठे हायली डोस आपण द्यायचा नाहीये. एक 5व्या-6व्या दिवसाला आपण एक टोचन या पद्धतीने आपण स्प्रे नक्की घेणं गरजेचे राहतील. जर आपण या ठिकाणी पीजीआर एक्सेस जरी गेले तरीही आपल्याकडे उकड्या बर्निंगचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याचबरोबर 70 ते 90 दिवसामध्ये कुठेही आपण आंतरमशागत बागेमध्ये करायची नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण ही आंतरमशागत करायची नाही. मोकळं पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही. आपण ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने पाणी देणं गरजेचं असेल. आता याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला बर्निंगचा प्रादुर्भाव दिसत असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच योग्य औषधांचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. मग आपल्याला स्प्रे मॅनेजमेंट करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 फवारणी या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये तुमच्या लोकलच्या प्लॉटांसाठी तुम्ही नक्कीच नारळ पाणी लक्षात घ्या. 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल. नारळ पाणी आपल्याला घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 300 ते 400 ml. त्यासोबत साखर घ्यायची आपल्याला 200 ग्राम आणि 22 200 ग्राम अशी एक फवारणी आपण लोकलच्या प्लॉटांसाठी करू शकतो. त्याचबरोबर आर्थोसिलिसिक ऍसिडची आपल्याला एक फवारणी करायची. मग त्याच्यामध्ये तुमचं डॉक्टर आर्थोसिल असेल ऑक्टोपस कंपनीचं त्या ठिकाणी कव्हर असेल याची सुद्धा आपण
योग्य प्रमाणात फवारणी करू शकतो. अशा पद्धतीच्या फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर हेच करत असताना कुठे आपल्याला कॅल्शियमची बोरॉनची आपल्याला डिफिशियन्सी नको, कॅल्शियम बोरॉनची कमतरता असेल तरीही अशा वेळेस सुद्धा आपल्याकडे बर्निंगचा असेल, त्याचबरोबर उकड्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी आपण योग्य वेळेत पानदेठ परीक्षण करून घेणं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साधारणतः 55-60 दिवसाच्या दरम्यान आपण पानदेठ परीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे. त्यावेळेस जर आपण पानदेठ परीक्षण केलं, कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉनची कमतरता त्या ठिकाणी वाटत असेल तर आपण त्याचा सुद्धा योग्य फवारणी त्या ठिकाणी घेणं गरजेचे राहील. अशा पद्धतीच्या फवारण्यांचं नियोजन आपल्याला करायचंय. पाणी नियोजन मी तुम्हाला सांगितलं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने द्यायचंय. थंडीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की थंडीमध्ये आपल्याला रूट डेव्हलप ठेवणं फार गरजेचे असते. मग अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून एकरी सल्फर घ्यायचंय 2 ते 3 किलो पर्यंत, त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे 2 ते 3 किलो, आणि त्यासोबत रूट कव्हर आपल्याला एकरी 5 लिटर अशा पद्धतीचा एक डोस आपण थंडीमध्ये नक्की देऊन घ्या. हा डोस दिल्यानंतर आपल्याकडे नक्कीच चांगल्या पद्धतीची रूट त्या ठिकाणी डेव्हलप होईल. हेच करत असताना एक साधारणतः परत 7 ते 8 दिवसाच्या अंतराने तुम्हाला धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिसल्फ परत एकदा एकरी 2 लिटर ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय. त्यासोबत आपल्याला कुठलंही आपण जे लिक्विड खत वापरतो, विद्रव्य खत वापरतो ते न वापरता जर थंडी जास्त प्रमाणात असेल तर आपण त्याचा योग्य वापर करणं सुद्धा गरजेचं राहील. तो सुद्धा आपला डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण ड्रिपचं नियोजन केलं, रूट डेव्हलप ठेवली तर आपल्याकडे कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. पानदेठ परीक्षणानुसार आपण त्याची मॅनेजमेंट आपण जर केली, अन्नद्रव्यांची मॅनेजमेंट जर केली तर आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. वेळोवेळी तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईड असेल, आर्थोसिलिसिक ऍसिड असेल याचा योग्य वापर जर केला तर कुठेही अडचण येणार नाही. त्याचबरोबर थंडीमध्ये पानांची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी आपण पाणी उतरण्याच्या अगोदर आणि साधारणतः तुमची थर्ड डिप झाली, थर्ड डिपच्या नंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने एक महत्त्वपूर्ण फवारणी असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्यासोबत एक आपल्याला रिॲक्टिव्ह असेल 500 मिली घ्या, ग्रोसिड असेल तरी 500 मिली घ्या, स्टिम्प्लेक्स घेत असाल तरीही 500 मिली घ्या. अशा पद्धतीची फवारणी आपल्याला 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला घ्यायची, जेणेकरून पानांचं कार्य चांगलं राहील. कॅल्शियममुळे घड आपला लवचिक राहील, मॅग्नेशियममुळे तुमची फॉस्फरस पोटॅश लेवल चांगली होऊन त्या ठिकाणी मण्याची जे कव्हर म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीचं राहील, फॉस्फरस पोटॅश लेवल त्याच्यामध्ये वाढेल. बोरॉन आपल्याला का द्यायचं आहे की मण्यांमध्ये एकसारखं पाणी उतरलं पाहिजे आणि त्यासोबत आपण सीवीड जे देतो त्याच्यामुळे आपली प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता तयार होईल आणि चांगल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी तयार होईल. अशा पद्धतीच्या फवारण्या आपल्याला जर घेतल्या तर थंडीमध्ये आपल्याला चांगलं मॅनेजमेंट करून आपण उघड्या आणि बर्निंगवरती चांगलं नियोजन त्या ठिकाणी मिळवू शकतो. आता याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की यावर्षी नाशिक जिल्हा असेल, इतर सांगली जिल्हा असेल, बऱ्याच ठिकाणी प्लॉटांचं माल कमी जास्त प्रमाणात निघाला. बऱ्याच ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी माल तयार केले. आता बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असेल की प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट दिली पाहिजे, परंतु ही प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घ्या. ज्या ठिकाणी तुमचा माल लिमिटेड असेल त्या ठिकाणी आमचंही कुठेतरी कर्तव्य असतं की आपण जी फी तुमच्याकडून आकारली जाते याच्यामध्ये आपण नक्की जे प्लॉट कमी असतील, ज्या प्लॉटांमध्ये माल कमी असतील त्या प्लॉटांमध्ये आपण फी त्या ठिकाणी घेत नाही, लक्षात घ्या. बरोबर. आणि याच्यानंतर पुढच्या वर्षाच्या नियोजनासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. त्यामुळे कुठे माझी व्हिजिट कमी जास्त होत असेल तर नक्की शेतकऱ्यांनी ही गोष्ट समजून घ्या, कारण प्रत्येक वेळेस तुमच्याकडे येणं जाणं प्रत्येक वेळेस खर्चाचं त्या ठिकाणी बाब असते. अशा वेळेस आपण नक्की तरीही आपले लोक प्रत्येक प्लॉटमध्ये त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात, ही प्रत्येक शेतकऱ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि नवीन नियोजन आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता याच्यानंतर जेही प्लॉट शेतकऱ्यांना बुकिंग करायचे असतील त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. काही अडचणी असतील तर नक्की ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद.